दरवर्षी जून महिन्यामध्ये शाळांची घंटा वाजली जाते. साहजिकच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने मुलांमध्ये नवीन शैक्षणिक साहित्य तसेच पाठ्यपुस्तके घेऊन विद्यार्थी शाळांमध्ये येतात. परंतु आजही सोलापूर शहरात असे काही शालेय विद्यार्थी आहेत की त्यांना शिक्षणाकरिता शालेय साहित्य नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे आपण पाहिले आहे. अशा वंचित आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दरवर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात येते. शालेय साहित्याविना कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्ध्यावर राहू नये याकरिता आस्था फाउंडेशन दरवर्षी कटिबद्ध असते. दरम्यान यंदाच्या वर्षी ही समाजातील अनाथ गोरगरिबाची मुले, अंध अपंग पालकाच्या मुलांना तसेच HIV बाधित पाल्याची मुले, स्मशानामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मुले या सर्वांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. एकूण 230 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू व मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा एकाच दिवशी वाढदिवस असल्याने एकत्रित शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांचा यावेळी आस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला मंगेश चिवटे यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली. या अशा सामाजिक उपक्रमामुळे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत होते. शिवाय इयत्ता 10वीच्या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी शाळेत जातात पण त्यांना बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्यामध्ये असमर्थता असते. अशाही विद्यार्थ्यांना आस्था फाउंडेशन मदत करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन राठी, मार्गदर्शक राजू हौशेट्टी, राजेश हलकुडे, अमित कांबळे, सुरेश रघुजी, नीता मंकनी, मीना गायकवाड, स्मिता आळंगे, श्याम पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी व मंगेश चिवटे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना विद्येचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थी हा समाजाचा पर्यायाने देशाचा कसा विकास करू शकतो हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोटी बँकेचे सर्वेसर्वा विजय चंचुरे, निलेमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, जोशना सोलापूरकर, अनिता तालिकोटी, स्नेहा मेहता, संगीता चंचुरे, सुवर्णा पाटील, अविनाश माचरला, विद्या माने व सुरेखा पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी मानले. जोरदार टाळ्या वाजून आपण आणि आज जसा हा कार्यक्रम होतोय तसाच एखादा कार्यक्रम आपण पुढच्या महिन्यामध्ये गिरीश प्रभू साहेबांच्या उपस्थितीत करू आणि वृक्षारोपणाच्या चळवळीसाठी अजून काय करता येऊ शकतं सोलापूरमध्ये त्या अनुषंगाने देखील प्रयत्न करू हे देखील या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो. या ठिकाणी कार्यक्रमाला मी जसं म्हणलं होतं मला खरं तर हे कृती आमचा एक पोरगा स्टुडंटमध्ये आहे तर कोण सुद्धा असं कोण काम करत नाही, स्वतःहून कामं करते, स्वतःहून राबते. तो पण एज्युकेशन चांगलं करायला पाहिजे. तुम्ही घरी असं मुलाला काय करते, दररोज शाळेला जाता का नाही, होमवर्क करता का नाही, काम करता का नाही, एवढं तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तुमचं बरोबर कुठलं पण हे UP मध्ये एक गाव आहे, लहान गाव आहे, सगळं इथं आहे.